चला आदित्य 11 हा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टन देखील विनंती आपण देखील आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करा. दोन्ही संघांनी एक एक विजय संपादित केलेला आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. मात्र बघूया या महत्त्वाच्या सामन्यामधून कुठला संघ आपलं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर या महत्त्वाच्या सामन्यामधून आपलं विजय संपादित करतोय. एका बाजूला पिंपलास तर दुसऱ्या बाजूला पूर्णा. पूर्णा की पिंपलास, पिंपलास की पूर्णा. पिंपलास संघ देखील एक विजेता प्राप्त करून रँकिंग नंबरवर आहे. अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. सचिनपूर पुन्हा आयोजित जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये काय कमालीचा खेळ या संघाने केला आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता. आज त्या संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, बिग शो पाहतोय. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. मात्र त्या आयोजनासाठी खऱ्या अर्थानं आमचे सुनील पाटील असतील, उमेश पाटील असतील, रतिलाल असतील, अदर्स टीम सर्वांचं अपार कष्ट आणि अपार मेहनत आहे. चला यानंतर आई जोगेश्वरी जून नांदुरकी आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव. इनिंग ब्रेकमध्ये आपण दोन्ही संघाचे कॅप्टन बघा. पहिल्या सामन्याची या चालू सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचे. तर सलामी जोडी देवा आणि किशोर. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक गोलंदाज रतिलाल. आज बघूया या घरच्या मैदानामधून खऱ्या अर्थानं आदित्य 11 संघ कशा प्रकारची कामगिरी करेल. मैदानाचा खऱ्या अर्थानं गवत गवत, मातीनं माती आणि खडान खडा ज्या संघाचा परिचयाचा असा संघ इन ॲक्शनमध्ये पाहतोय आदित्य 11. देवा आणि किशोर ही सलामी जोडी. स्ट्राईक रोटेट करतो देवा, नॉन स्ट्राईकसाठी किशोर. तर सलामी गोलंदाज रतिलाल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं संघाच्या वतीने देखील पहिलं षटक घातला गोलंदाज रतिलाल. पंचांना क्रॉस करतो राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज. चला 11 वाजून कंप्लीट 45 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांमधून पहिल्या 3 ओव्हर आपण कंप्लीट करायचे आहेत. रतिलाल पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका ऑन सेटचा आपण पाहिला देवा टावरे याच्या बॅटमधून. मात्र इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण शॉट कव्हरला आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. एक धावगेणीची संधी प्राप्त झाली देवा टावरे याला. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्येमध्ये बिनबाद एक ओव्हर क्रमांक पहिलं. थोडंसं अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका आपण पाहिला होता. डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव कंप्लीट आणि या एक धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय देवा टावरे. तीन धावा कंप्लीट. या 3 धावांनी 3 संघाची धावसंख्या 4. ओव्हर क्रमांक पहिले प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रतिलाल. चेंडूला सुंदरसा ऑनराईजचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडावरून लॉंगॉनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रामाकाणीच्या माध्यमातून. मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 5.
बिनबाद 5 ओव्हर क्रमांक पहिलं. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न. ॲक्पर चेंडूचा चेंडू आपण पाहिला, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज रतिलाल आतापर्यंत ज्यानं 4 चेंडूमधून 5 धावा दिलेल्या आहेत. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रतिलाल. आता मात्र चेंडूवर मोठा फटका ऑन साईडचा, खाली क्षेत्र आपण पाहिलं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पर्लेक सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकारी तो फलंदाज किशोर पाटीलच्या बॅटमधून. चेंडूची लाईन लवकर रेट केली. ऑनसाईडचा बिग ब्लास्ट चांगला, अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडू एका टप्प्याने स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पर्लेक सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार आला. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 9. ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज रतिलाल रॅटम ओव्हरचा मारा करतोय आणि स्ट्राईक रोटेट करणे संधी खऱ्या हाताने, ज्याच्या बॅटमधून आपण अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका पाहिला. किशोर पाटील. चेंज ऑफ पेस, परिवर्तन आपण पाहिलं होतं चेंडूमध्ये. चेंडूची गती कमी केली होती आणि याच अनुषंगाने कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं षटक आता त्यांना गोलंदाज रतिलाल. खऱ्या हातानं पॉवर प्लेमध्ये आपले पॉवर पेश करताना धावा फक्त खर्च झाल्या 9. मात्र कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाही, हे देखील ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे पूर्ण संघासाठी. वेलकम जयेश. चौटा डुंगे, गावदेव डुंगे या संघाचे कुल कॅप्टन जयेश भोईर, तुमचं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो नरेश पाटील. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं. गोलंदाज नरेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं. रॅटम राऊंडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज देवा टावरे. मागच्या सामन्याचा मॅच विनर, ज्यांना अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मागच्या सामन्यामधून केलं आणि ते सातत्याने तोच खेळ या महत्त्वाच्या सामन्यामधून देवा टावरे याच्या माध्यमातून केला जाईल का. नरेश. चेंडू लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं, कारण खऱ्या अर्थाने चेंडूची फेक पडल्यानंतर थोडंसं धीमी झाली. बॅक आपण पाहिली थोडीशी क्विक फिरली. अर्थातच चेंडू येण्याच्या अगोदर बॅट थोडीशी रिलीज झाली. त्या अनुषंगाने कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज देवा टावरे याला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारतो, पंचांना क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मार करताना गोलंदाज नरेश पाटील. चेंडूला स्वीप केले ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ विकेट. आपण चेंडू पाहतो डीपमधून चांगले क्षेत्ररक्षण. सुनील पाटील थोडासा तंबल, मात्र एकच धाव. सुनील पाटील संघाचा कॅप्टन आहे, मात्र थोडंसं मिसफील्ड निश्चित त्याच्या माध्यमातून झालं, मात्र स्वतःला आवरलं. चांगली फेक केली आणि मैदानाच्या आत फक्त एकच धाव कंप्लीट झाली. एक धावेने संघाची धावसंख्या वाढली ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश
पुन्हा एकदा गोलंदाज नरेश. ऑनसाइडचा फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डीपमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत्या त्या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2ने पुढे सरकली 12. ओव्हर क्रमांक दुसरं. 2 दिग्गज संघामधून आपण एक सामना पाहतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. चेंडूला पुलचा फटका आहे, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव. धावसंख्याकडे पुढे सकते 13. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी शॉर्ट पिच आपण पाहिली होती. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हाफ टेकर पद्धतीने चेंडूचा फलंदाज शपथ झाला, मात्र प्रॉपर ज्या पद्धतीने चेंडूचा समाचार होता तसा मात्र त्याला घेता आला नाहीये. एकच धाव त्याच्या माध्यमातून कंप्लीट झाली. धावसंख्या 13वर पोहोचली. पुन्हा एकदा गोलंदाज नरेश पाटील. राटाम राऊंडचा मारा करताना गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज देवा टावरे. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून निश्चित केला. चेंडू मिडऑफला आपण पाहिला. निशाणा निश्चितच साधण्याचा प्रयत्न सुनील याच्या माध्यमातून आपण पाहिला. दोन धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र चेंडूचा सेफ प्लॅन्ड होतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. हा पण सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. चेंडू थोडासा लँड झाला निश्चित, मात्र सेफ लँडिंग होतं त्या चेंडूचं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती 17. ओव्हर क्रमांक दुसरं संपते बिनबाद 17. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि आई जोगेश्वरी जून नांदुरकी. यानंतर 2 संघांमधून आपण एक सामना पाहणार आहोत. एका बाजूला आई जोगेश्वरी जून नांदुरकी तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय नंदकिशोर खारबाव. दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी यायचं. वेलकम विकासजी मुकादम, स्वयंभू पायगाव या संघाचे कुल कॅप्टन आणि खऱ्या अर्थानं रँकिंग नंबरचा संघ आपण पाहतोय सध्या दुसऱ्या क्रमांकाला आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचा जर आपण विचार केला तर रँकिंग नंबर 2चा संघ विकासजी मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो रमाकांत, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. ह्याच मैदानातून खऱ्या अर्थाने क्रिकेटचे धडे घेतले. ह्याच मैदानामधून उत्तम दर्जाचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. रेग्युलर ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलं आणि 40+ वय वर्ष 40 झाल्यानंतर कुठंतरी 40+ हा संघ त्यांनी जॉईन केला आणि त्या संघामधून देखील अतिशय उत्तम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रमाकांत. कारण की दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय चांगला खेळ आहे, मग गोलंदाजी असो की फलंदाजी. चेंडूला थोडासा ॲक्रोस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांना प्रश्न विचार केला, पंच देखील संमत आणि महत्त्वाचे विकेट. पहिल्याच चेंडूवर ब्रेक थ्रू प्राप्त करताना गोलंदाज रमाकांत.
जर सप्ले किलो ऑन साईडला खाली क्षेत्र मात्र चांगले क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील याच्या माध्यमातून कुठेतरी संघाच्या 2 धावा वाचवले असं म्हटलं तर वावगटांना आणि मात्र 2 धावा मैदानाच्या मध्ये कंप्लीट करताना फलंदाज हर्षल हलक्यात म्हणजे फक्त आणि फक्त चेंडूत सुंदरसा प्लिक केला ऑन साईडला. चेंडूला पुन्हा एकदा चांगला फ्लिक केला ऑन साईडला आणि 1 बॉन्स एका टप्प्याने मस्त ऊपर से दस्तक देताना चेंडू सीमाच्या बाहेर जातोय चौकार. वेलकम योगराज भोईर आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम प्रमोद. वेलकम विकास मुकादम. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मोहम्मद आवडता दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज देवा टावरे हा बाद होतोय. वेलकम सुनील भोईर नंदकिशोर खारबाव या संघाचे कुल कॅप्टन आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम प्रकाश भाऊ पाटील आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेलकमी घ्या. गोलंदाज आपण देखील सज्ज बा. रमाकांत पुन्हा एकदा सज्ज मारतो. 55 क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मार करताना गोलंदाज न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मनोज. क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम मित्र आपण पाहतोय. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. आदित्य एलेमन चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. एक धाव संघात धावसंख्या होती ती 25-25. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. फुल्यांचा चेंडू आन्सरचा फटका साधलाय. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. ज्या फटक्याची नितांत गरज आपण पाहिली होती पूर्ण सांगाल तो फटका हर्षलेच्या बॅटमधून साधला. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. पहिल्या 5 चेंडूचा आपण विचार करता अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. मात्र शेवटच्या अंतिम चेंडूवर चुकीची फेक आणि चुकीला माफी नाहीये. तीन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 31-31. आता शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर आणि बघूया गोलंदाज कोण येईल. अंबादास
तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो अंबादास. बघा अंबादास तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय बेबीबाई तुकाराम म्हात्रे, तुकाराम गोपाल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रमोद म्हात्रे यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल आपण जर हॅट्रिक साधली तर विकेटची. चेंडूला सुंदरसा स्वीप केले. बघा चेंडू देखील एक्झिट करून ट्रॅव्हलचा ब्रश झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं सुनील पाटील याच्या माध्यमातून बॅटकट चेंडूला सुंदरसा स्वीप केलं होतं. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. वेगवान चेंडू देखील चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटीलच्या माध्यमातून झालं. 2 धावा रोखल्या गेल्या. मात्र याच 2 धावांनी संघात धावसंख्या होती 33-3. पुन्हा एकदा अंबादास. चेंज ऑफ पेस परिवर्तन चेंडूची गती कमी केली होती आणि खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदरच फलंदाजी बॅट रिलीज झाली. या अनुषंगानं कुठंतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू मात्र खराब आहे. पंच नो बॉलचा इशारा करतात. चुकीच्या चेंडूची आपण फेक पाहिली. नो बॉल आहे आणि चेंडू देखील फ्री असेल. पुन्हा एकदा गोलंदाज अंबादास. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं कुठंतरी फुटवर्सचं पदाला लागली त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. पायांची हालचाल जागेवरून चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक शेवटचं. एक संधी होती मात्र निशाणा साधता आला नाहीये. आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्ययावत स्थिती पाहतो पूर्ण संघाची धावसंख्या येते 35. येणाऱ्या 2 चेंडूमधून हा संघ 40चा आकडा क्रॉस करेल का? अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू, कमालीची गोलंदाजी. खऱ्या अर्थानं संघाकडे विश्वासाला पार ठरणारी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये अंबादास याच्या माध्यमातून पाहिली. आतापर्यंत ज्यानं 5 चेंडूमधून जर फक्त खर्च केल्या 4 धावा, काय कमालीची गोलंदाजी. स्लॉगोर हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामधून देखील कमालीची गोलंदाजी. हा चेंडू देखील डॉट. तर 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 35. आता विजयासाठी एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 36 धावांचं प्रतिओव्हरचा साधारण आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. तर बघूया घरच्या मैदानामधून हा संघ कशा प्रकारची कामगिरी करेल. उत्तम दर्जाची फलंदाजी किंवा उत्तम दर्जाची गोलंदाजी करून पुन्हा संघ विजय संपादित करील याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ वडूनगर, O2 ज्ञानेश्वर चिकणे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हॅलो उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. एका बाजूला स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, योगेश वसंत पाटील फॅम टीम, तर दुसऱ्या बाजूला ऐ जोगेश्वरी झू नांदुरकी. आमचे मान्यवर आणि दोन्ही कॅप्टन. बघा
एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवलेले आहे. एका बाजूला आदित्य इलेवन न्यू तुफान नवीन 40+, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 असा लोगो. आदित्य इलेवन किंवा दिनेश स्मृती असं बोलायचं आहे. घ्या म्हणून घ्या, दाखवू नको असा इथं इथं उडवा, इथं पडला म्हणजे बाहेर पडल्यावर डिलीट आहे. कोण बोलतो? चला चला सुनील भाऊ काय म्हणणं आहे? आदित्य इलेवन असं म्हणणं आहे आणि मला वाटतं एक्झॅक्ट तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. सुनील भाऊ जे हवं तेच मिळतंय. नाणेफेक तुमच्या बाजूने लागलेली काय नाही निशाल? फिल्डिंग फील्ड पास. यामागचा काही मुख्य उद्देश? प्लेन चॅलेंज आमची ठरलेली आहे, ते आम्ही नाही बोलणार. सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा अंतिम परीक्षा तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा आज या ठिकाणी आपण पाहतोय. तुम्ही देखील एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता, मात्र ही स्पर्धा कशी वाटली? आयोजन त्यांनी चांगलं केलं आहे. न्यू पिंपलास संघाचे आम्ही अधिक अभिनंदन करतो. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, जी नाणेफेक आहे तुझ्यासाठी महत्त्वाची होती. हो नक्कीच. नाणेफेक हारलात, आता मात्र फलंदाजी करायची आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण समोरच्या संघाचा जर विचार करता, तालुका क्रिकेटमध्ये सर्वात विस्फोटक संघ आहे, ज्या संघाकडे बॅटिंग लाईनअप म्हणजे एक फौजफाटा ज्याला म्हणतोय अशा प्रकारची फलंदाजी आहे. आणि ह्याच संघाच्या अगेन्स्ट एक टार्गेट आपण सेट केले असेल किती धावांचं? 50 रनांचं टार्गेट. क्या बात आहे. 50 धावा निश्चित चांगलं टार्गेट असेल, मात्र त्या धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्याकडे असे कोण ट्रम्प कार्ड फलंदाज असतील का ज्यांच्याकडनं या महत्त्वाच्या सामन्यामधून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली जाईल? प्रकाश पाटील आणि नागेश. स्पर्धा कशी वाटली? खूप छान आहे, चांगली. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघा टॉस बॉक्समधून ब्रेकिंग न्यूज आहे. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित करतोय ऐ जोगेश्वरी जून नांदुरकी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तुर्तास मी आपणास घेऊन चालते कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जत माझे परममित्र तालुक्याचे उत्तम आवाज व्हॉइस ऑफ वडू नवगर, जे एक उत्तम कवी आहेत, अग्री कवी, सर्वांचे लाडके O2 ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. काही मान्यवर आपल्या आमंत्रणाला मान देऊन या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. मनोजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं आपण करणार आहोत. वेलकम. कॅमेरामॅन आपण स्टेज कवर करा, कारण हे पाहुणे आपल्या अतिशय प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनोजी भोईर साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व, नेहमीच न्यू तुफान पिंपलास संघावर ज्यांची माया राहिली, ज्यांचं प्रेम राहिलं, असे मनोजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर योगराजजी आपणही पुढे यायचं आहे, आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. पहिला चेंडूला हुक केलेला आहे, चांगला फटका आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल प्रेक्षकांमध्ये दूर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. त्यानंतर डोंगेगावचे उद्योजक जयेश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. जयेश भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. चाचणी स्पर्धेसाठी जयेश भोईर यांच्याकडून आलं होतं आपल्याला शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक. जयेश भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. किशोर हाही चेंडू खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, मात्र यावेळी फलंदाजाने फिल्डरला बीट केलेलं नाही आहे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. आदित्य इलेवन न्यू तुफान पिंपलास संघाला मोठा धक्का. रतिलालच्या खांद्यावर जबाबदारी होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्याने मात्र इथे निराशा केली. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक तिरी एक मेरी. किशोरचा हा पलट वार आपण बघितला. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो.
भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना विद्यमान आहे. स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025-26 ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहत आहेत. आदित्य 11 न्यूतुफान पिंपलास नवीन 40+ आमचे परममित्र शिवाजी म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत. वेलकम शिवाजी. 20 वर्षापासून अजूनही त्यांनी आमची मैत्री सांभाळलेली आहे. खरं तर या पिंपलास गावामध्ये कधीही आलो आणि शिवाजी म्हात्रे आम्हाला भेटले नाही असं कधीच झालेलं नाही. वेलकम शिवाजी. आपला या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खूप सहकार्य या स्पर्धेसाठी सध्या सिनियर संघामध्ये खेळत आहेत आणि सध्या जर बघितलं तर थोडे इंजुर आहेत. सुनील पाटील खेळपट्टीवर येत आहेत. सुनील एक चांगले फलंदाज. तर किशोर समोर आव्हान असेल या डावखुऱ्या लेफ्टी बॅटमन सुनीलचं. हो चांगला फटका होता परंतु प्लेसमेंट व्यवस्थित आहे का. देवा टावरे सलामीस नेहमी देवा टावरे अगदी दमछाक होईपर्यंत खेळतात. मागचा सामना जर बघितला जयगाव वडूनगर संघाविरुद्ध जो सामना झाला तब्बल 4 षटकं खेळले त्यानंतर पुन्हा ते सलामीस आले. हा दमखम ठेवणं इतका स्वतःला कम्फर्टेबल ठेवणं किंवा स्वतःला मजबूत ठेवणं ही खाऊची गोष्ट नाही आहे. 40+ आज 50 त्यांचं वय झालं असेल मात्र देवा टावरे यांची फिटनेस बरंच काही सांगून जाते. किशोर ओव्हर द विकेट. हो इथे स्टेट बॅटने खेळले होते परंतु प्रॉपर चेंडू बॅटवर नाही आहे. कुडू सरांचा इशारा नाही आहे. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर लागेल 7. पहिली स्पर्धा झाली चाचणी स्पर्धा. अतिशय भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा. त्यानंतर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आपण बघितली कबीर निर्मल स्मृती ट्रॉफी. त्यानंतर वीर तानाजी दापोडे आयोजित सन्माननीय भरतदादा पाटील चषक 2025-26 सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषक 2025-26 आणि त्यानंतर उपसरपंच चषक 2025-26 जय बजरंग कारिवली संघाची 5वी स्पर्धा आणि ही पाहतोय आपल्या समोर भेटीला 6वी स्पर्धा. कार्पेट ड्राईव्ह आहे. थापा तिथं आहेत डीपला. हर्षल काय जबरदस्त हर्षलची बॅटिंग होती या पूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली जयगाव वडूनगर संघाविरुद्ध. त्यानंतर मात्र या सामन्यामध्येही त्याच्या बॅटमधून 13 धावा महत्त्वाच्या 13 धावा आल्या. 36 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल सुनीलच्या बॅटमधून. जेव्हा जेव्हा चर्चा झाली ना शिवाजी म्हात्रे तेव्हा त्यांनी सांगितलेले किती झालं नवीन 40+ क्रिकेट संघटना मी सोडणार नाही आहे आणि एक दिवशी अशी टीम बनवेन ना की खरोखरच नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये माझी टीम मजबूत असेल आणि त्यांनी ते करून दाखवलं. यावर्षी टीम जबरदस्त बनवली आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं. हा कॉन्फिडन्स हवा असतो मित्रांनो. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा. टीम तुमची भाषा व्यवस्थित ठेवा. तुमचं आचरण व्यवस्थित ठेवा. टीमची जी खेळाडू आहेत ते आपोआप तुमच्या मागे येतील आणि टीमसाठी सर्व काही करायला तयार होतील. जबरदस्त आपण हा संघ पाहतोय स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर खेळताना. घरचा तो घरचा असं आमच्या यशवंत पाटील यांचं म्हणणं आहे आणि इथे घरचा तो घरचा त्यांनी दाखवलेलं आहे. आता घरचा संघ कसा घरात खेळतोय ते पुढे पाहूया. हर्षल गोलंदाजीसाठी तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला काहू कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे. तत्पूर्वी मी निश्चितच आमच्या वडूनगर ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील इथं उपस्थित आहेत. आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर या. दीपक पाटील ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्माननीय प्रियंका दीपक पाटील, त्यांचे पतिदेव दीपक पाटील, पप्प्या काबूकर, यशवंत रिस्टार यशवंत पाटील. आपणासही विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. पुढे आले, स्टेप आउट झाले, मात्र चेंज ऑफ पेस. ये हर्षल की गेंदबाजी है, ये आपको समझ में आने वाली नहीं है. कारण हर्षल बघा कधी कधी असं वाटतं की वेगाने चेंडू अगदी कट करेल परंतु
त्याचे चेंडू असे असतात, फसवे असतात, अगदी फसवे, आणि तोच फसवा चेंडू बघितला आपण. तयार पुन्हा एकदा हर्षल. क्लीट झाला होता चेंडू बॅटवरनं, परंतु देवा टावरे तिथे चेंडू जाण्याची शक्यता नाही आहे. यस, 2 धावा कंप्लीट. आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा वाचवत आहेत. या 2 धावाने धावसंख्या 16वर पोहोचलेली आहे. 16. लॉस ऑफ 1 विकेट. मॅन गोज रतिलाल ऑन 4. 16 धावा 36 करायच्या आहेत. अजून 20 धावांची गरज आहे. 15 चेंडू 20 धावा. कशमकश जारी आहे. हर्षल, उमेश यांच्यासाठी चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. इथून राकेश टावरे यांनी आपल्या संघाला निश्चितच पराभवाकडे ढकलले आहे की काय, कारण एखाद मिस फिल्डिंग तुमच्या पराभवाचं, तुमच्या संघाचं मनोधैर्य हे कमी करू शकते. हे आपण मागच्या सामन्यामध्येही बघितलं. खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 20 धावा धावपलकावर. तुमच्याकडे धावांची पुंजी अगदी कमी आहे आणि अशा जर धावा लुटल्या तर तुम्हाला पराभवाचा सामना निश्चितच करावा लागेल. गोलंदाज तिथे काय करेल? जीवाचं राहण करतोय हर्षल. स्टेट मारलेला आहे. किशोर तिथे पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि तिथे काय करत होते उमेश? निश्चितच जैसे थे परिस्थिती असेल, कारण 1 साईड आपण बघितलं, फक्त धाव घेण्याचा प्रयत्न होता. तिथे सिंगल येणे अगोदर आपण पाहतोय, या बॉल अगोदर सिंगल आली होती, विकेट आली आणि धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या 21-21. 12 चेंडू 15 धावांची गरज. आणि शिवाजी मात्रे, तुम्हाला तो सामना माहीत असेल, कारिवली संघाविरुद्ध झाला होता पूर्ण येथे. समोरच्या संघाला फक्त 25 धावांची गरज होती आणि तिथे न्यू तुफान पिंपळा संघ होता. अशीच काहीशी परिस्थिती होती आणि आता मात्र ती परिस्थिती समोर आहे, यजमानांच्या समोर, पाहुण्यांची. तो सामना कारिवलीवाले मला वाटतं या सीझनमध्ये विसरणार नाहीत. रतिलाल यांनी 7 धावा डिपेंड केलेल्या होत्या. खूप आठवणी आहेत शिवाजी मात्रे या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या, आणि खूप रेकॉर्ड आहेत. जयेश पाटीलने 31 धावा केल्या होता, तो तर रेकॉर्ड झाला होता. 32. आणि त्याच बॅटरने त्याच गोलंदाजाला काल धुलाई केली. असं असतं हे क्रिकेट मित्रांनो. क्रिकेट मी नेहमी म्हणतो, कभी 7वें आसमान पर तर कभी 2 गज जमीन की नीचे. सवाल जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर 21 लागलेल्या. उर्वरित 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. अजूनही सामना रंगेल यात शंका नाही आहे, परंतु घरचा तो घरचा, या अनुषंगाने घरच्या प्रेक्षकांसमोर इथे घरचा संघ काय करेल हे महत्त्वाचं आहे. रमाकांत खेळपट्टीवर, आणि या दोघांच्या समोर गोलंदाजाची अग्निपरीक्षा असेल. मात्र गोलंदाजी कच्चे गुरुचा चेला नाही आहे, तर गोलंदाज आहे मनोज. फील्ड सेटअप करतोय, कारण त्याला माहीत आहे अभी नाही तो कभी नाही, हिट आउट या गेट आउट. चला, जास्तीचा उशीर करू नका प्लीज, कारण खूप सामने आहेत. आज DJ मास्टर खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग करतायत. चांगला आवाज. लॉफ्टेड शॉट आहे, लॉफ्टेड शॉट. इथे क्षेत्ररक्षक, ओ माय गॉड,
मी थांबलो होतो की क्षेत्ररक्षक गडबड करणार नाही त्यासाठी, कारण खरोखरच आवाजाचा परिणाम होतो, परंतु तरीसुद्धा त्या क्षेत्ररक्षकाला हरिदास होते तिथे, झेल मिळाला नाही आहे. ही चूक मोठी ठरणार आहे हरिदासची. पहिल्या चेंडूवर झेल सुटतोय, धावा आल्या या चेंडूवर, धावा आली फक्त एक. राऊंड द विकेट. हा फुलटॉस आहे, टर्न केलेला चेंडूला जाईल चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, नाही थांबणारे क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, सीमारेषे पार, चौकार. कदाचित कदाचित फलंदाज पोचले नसते. हरदास पाठ कुठे ना कुठे क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. तर 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावा धावपलकावर लागलेल्या त्या 31 आणि जिंकण्यासाठी आता 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. कोणाकडे गोलंदाजी सोपवली जाईल, जर इथून जिंकून दिलं गेलं तर त्या गोलंदाजाला खरोखरच हा सामना कधीही विसरता येणार नाही. मात्र इथून जिंकून देणं चमत्कार करावा लागेल, तरच जिंकून देऊ शकतो गोलंदाज. घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना खूप मजबूत वाटतोय आदिती 11 न्यू तुफान पिंपळा संघ. मोठ्या मोठ्या संघांना या संघाने पराभूत केलेले. खारबाव संघ लगेच रेडी राहा. खूप उशीर झालेला आहे. देवाजी टावरे या सामन्याला खूप उशीर झाला आहे. तब्बल 1 तास या सामन्याने घेतलेला आहे. प्लीज जरा घाई करा. विनायककडे गोलंदाजी सोपवलेली आहे. असं वाटलं होतं तिसऱ्या षटकात मॅच फिनिश होईल.
परंतु उमेश यांनी किती चेंडू खेळून काढले? 8 चेंडू खेळून काढले उमेश यांनी. चौकार एक खेचला, परंतु त्यांच्या बॅटमधून 11 धावा आल्या. खेळावर रुक्षण भाऊ तितके खुश नाही आहेत. वेलकम, सुस्वागतम. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय सहसचिव धर्मेंद्रजी तांगडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्र ते आले आणि विकेट गेली. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्लायमॅक्स इथे निश्चितच आणखी रंगतदार होईल याच्यात शंका नाही. रमाकांत इज गॉन. आता 5 चेंडू 5 धावांची गरज. आता बॉडी लँग्वेज बघा पूर्ण संघाची पुन्हा एकदा खुलून आलेली आहे की त्यांना माहिती आहे एक मोठा अडसर आपण दूर केलेला रमाकांतचा. इथून 5 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे दबाव असेल तर फलंदाजांवर. इथून गोलंदाजाला माहिती आहे माझ्या हातातून आधीच मॅच गेलेली आहे, मला काही जास्त करायचं नाही, फक्त अचूक टप्प्यावर चेंडू टाकायचे आहेत. मात्र फलंदाजांना माहिती आहे की जर इथून आम्ही हरलो तर आम्हाला दिवसभर ट्रोल केलं जाईल आणि तोच दबाव असतो फलंदाजांवर. हे ट्रोलिंग जे केलं जाते ना ग्रुपवर असोत किंवा असं समोरासमोर आल्यावर, एकदा मॅच तुम्ही हरलात त्या ट्रोलिंगला घाबरून खेळाडू समोरच येत नाहीत कधी. 5 चेंडू 5 धावांची गरज. पंकज समोर आहेत. हॅपी चेंडू. ओहो, इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू थांबणार नाहीये. बॅटची कड होती आय थिंक, हाताला चेंडू चाटून गेला. यस यस, ग्लोव्हजला चेंडू चाटून गेला आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. चार धावाने स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावेची गरज. हताश, निराश विनायक. चांगली गोलंदाजी तो करत होता. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. थेट यष्ट्यांवर फेक आणि तिसऱ्या पंचांची मागणी. आता आली का बारी आमच्यावर? आणि प्लेसमेंट कशी होती? अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू खेळले होते. काय झालंय फलंदाजांना हे समजायला मार्ग नाही. तो जर चौकार आला नसता ना ज्ञानेश्वर मुकदम 100% सामन्यात अजून रंगत आली असती. बघूया काय घडलंय, नक्की काय घडलंय. फलंदाज धावबाद आहे. येस, बॅट्समन इज गॉन. धावबादच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाजालाही माहीत होते, बॅटरलाही माहीत होते की मी आऊट आहे, मी क्रीज पकडली नाही. इथे 3 चेंडू आता आली, एका धावेची गरज. काय सामना होतोय. असे सामने झाले की प्रेक्षक, घरचे प्रेक्षक आणखी चेतवतात. त्यांना वाटते की आपल्या मैदानावर आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 5 धावा निघत नाहीत. काय करावं या खेळाडूंना, काय करावं या फलंदाजांना. नरेश येत आहे. आता 3 मध्ये करायची फक्त 1. 3 मध्ये करायचे 1. हरेश सांगत असतील माझ्या हातून तो झेल गेला नसता. तिथे राकेश सांगत असतील माझ्या हातून जर तो चौकार गेला नसता. आणि पाठीमागे आपले कपिल भाऊ सांगत असतील की माझी जर नजर व्यवस्थित असती तर तिथे मी झेल घेतला असता. हो, चेंडू आदलतोय अंगावर. मात्र इथे ओव्हरथ्रोच्या रूपाने येतोय चौकार आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय न्यू तुफान पिंपलास संघ. अभिनंदन आदिती 11 न्यू तुफान पिंपलास अँड हार्ड लक गावदी स्पोर्ट पूर्ण. खरोखरच खूप चांगली फाईट केली देवा टावरे आपण, खूप चांगली फाईट केली. मन जिंकली आपण प्रेक्षकांची, यामध्ये वादच नाही. हार्ड लक हरेश, हार्ड लक किशोर, हार्ड लक